अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। हातकणंगले तालुक्यातील शिरोली परिसरात अल्पवयीन मुली, तरुणी आणि महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करत लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या प्रकरणातील आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिरोली MIDC पोलीस ठाण्यामध्ये निवेदन देण्यात आले। या गंभीर प्रकरणामुळे संपूर्ण हातकणंगले तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे। महिला आणि पालकांमध्ये भीतीचं वातावरण असून अशा घटनांना वेळीच आळा न घातल्यास भविष्यात अनेक तरुणी बळी पडण्याची शक्यता निवेदनामध्ये व्यक्त करण्यात आली आहे। लॉज मालकांनाही सहआरोपी करा। संबंधित अत्याचार ज्या लॉजवर घडले त्या लॉजची सखोल चौकशी करून मालक आणि व्यवस्थापनावरही सहआरोपी म्हणून कारवाई करण्याची मागणी मनसेने केली आहे। तसेच पीडित तरुणी व त्यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण देऊन त्यांची ओळख गोपनीय ठेवावी आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून तातडीने न्याय मिळवून द्यावा असेही निवेदनामध्ये म्हटले आहे। तीव्र आंदोलनाचा इशारा आरोपींना मदत करणाऱ्यांवर बलात्कार, पोक्सो आणि IT ॲक्टनुसार गुन्हे दाखल न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी मनसे तालुकाध्यक्ष वैभव भोसले, इचलकरंजी शहराध्यक्ष रवी गोंदकर, जिल्हा सचिव प्रताप पाटील, उपजिल्हाध्यक्ष राजेंद्र निकम, विभाग अध्यक्ष अविनाश देसाई, टोप शाखा प्रमुख सनी तेली, वडगाव वाहतूक शहराध्यक्ष गंधर्व गणबावले, गुरु पाटील यांच्यासह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।